नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राहुल गांधींनी केलेल्या भविष्यवाणीची सध्या चर्चा चालू आहे. मला असं कळलंय की पवन खेडा वगैरे असे जे राहुल गांधींचे निकटवर्ती आहेत, केसी केसी वेणुगोपाल वगैरे, हे एखादा पिंजरा आणि पोपट मिळतो का बघतात. कारण उद्या अगदीच राजकारणाचा कंटाळा आला तर राहुल गांधींना रस्त्यावर बसून पोपटाच्या मार्फत भविष्यवाणी करण्याचा एक नवा छंद सांभाळता येईल. राहुल गांधी भविष्यवाणी करतात आणि त्यातली एकही भविष्यवाणी आजपर्यंत खरी ठरली अशी कुठेही नोंद नाहीये, असा कुठलाही इतिहास नाही. पण राहुल गांधींनी काहीतरी भविष्यवाणी करायची आणि त्याच्यावर सगळ्यांनी चर्चा करायची. हे आता गेल्या 12 वर्षातलं एक नेहमीचं काम झालेलं आहे. माध्यमांना सुद्धा खाजवायला खरूच पाहिजे आणि ते खरूच पुरवण्याचं टेंडर हे राहुल गांधींनी घेतलेलं आहे. त्यामुळे अधूनमधून काहीतरी खोड्यासारखं बोलायचं आणि माध्यमांनी त्यावर डिबेट करायची, हा आता नेहमीचा खेळ झालेला आहे. आणि त्यामुळे वर्षभरामध्ये मोदी सरकार कोसळणार आहे अशी नवी भविष्यवाणी राहुल गांधींनी केलेली. आणि जे काय राहुल गांधी बोलते त्याला कुठलं लॉजिक, तर्काचा आधार वगैरे असायची गरज नसते. साक्षी पुराव्याची गरज नसते. राहुल गांधी बोलले ब्रह्मवाक्य की ताबडतोब सगळी भारतातली माध्यमं राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर तुटून पडतात आणि त्याची चिरफाड करतात म्हणण्यापेक्षा लांडगेतोड सुरू करतात. त्यात तथ्य आहे की नाही शोधतात. मला कुठचं तरी 50 वर्षापूर्वी एक मराठी वगनाट्य आलं होतं, ते आठवतं. बहुधा रामनगरकर यांचं होतं, कथा अकलेच्या कांद्याची. अकलेचा कांदा एक मराठी शब्दावली आहे. पण शेवटी कांद्याचा एक एक पापुदरा तुम्ही काढत गेलात तर ते सगळे पापुदरे संपल्यानंतर हाताशी काही लागत नाही, काही उरत नाही. त्यामुळे राहुल गांधींची भविष्यवाणी ही एक प्रकारे अकलेच्या कांद्याची कहाणी झालेली आहे. राहुल गांधींनी बोलायचं, नवा कांदा हातात द्यायचा की माध्यमांनी त्याचा एक एक पापुदरा काढायला सुरुवात करायची. नाही, ह्या पापुदऱ्यात काय नव्हतं, मग अजून एक पापुदरा काढू, त्याच्या आत काहीतरी मिळेल. असं होत होत कांदा संपतो आणि तो संपलेला बघितला की राहुल गांधी एक नवा कांदा आणून ह्या बुद्धिमंतांच्या पत्रकार काय ते विश्लेषकांच्या हाती देतात आणि नव्याने नाकाने कांदे सोडणं वगैरे सुरू होतं. असो, मुद्दा असा आहे की राहुल गांधी यांनी असं वक्तव्य करावंच का. मी यावेळेला असा विचार केला की राहुल गांधी काय करतात ते बाजूला ठेवा, पण राहुल गांधी असं बोलतात का, राहुल गांधी असं करतात का, याचा शोध घेतला पाहिजे असं मला वाटलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की असं काहीतरी बोलण्यासाठी सुद्धा जी बुद्धी लागते किंवा दूरबुद्धी लागते, दुर्बुद्धी लागते, अशी दुर्बुद्धी आत्मसात केलेला कोणीतरी राहुल गांधींच्या सान्निध्यात आलेला असला पाहिजे. आणि मी शोध घेत 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 गेलो तेव्हा मला वाटलं किंवा दिसलं की कदाचित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राहुल गांधींनी आपल्या सल्लागार मंडळात समाविष्ट करून घेतला असेल. कारण राहुल गांधींना सातत्याने बिनबुडाच्या आणि निरर्थक गोष्टी बोलायच्या असतात आणि त्या निरर्थक गोष्टी अत्यंत कुशलतेने वडाची साल पिंपळाला लावून मांडण्याची क्षमता किंवा कला ज्याच्यापाशी आहे असा माणूस पृथ्वीराज चव्हाण आहे. तुम्हाला आठवत असेल, मला वाटते 8-10 महिन्यापूर्वी ऑगस्ट किंवा सप्टेंबर वगैरे महिन्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये एक विधान, असंच वक्तव्य किंवा भविष्यवाणी करून खळबळ उडवून दिली होती. 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदींना आपलं पंतप्रधान पद सोडावं लागेल, राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांच्या जागी मराठी पंतप्रधान भारताचा होईल अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. आठवतं तुम्हाला?
विसरून गेलो ना. आपल्याकडे तेच तास. आपल्या पत्रकारिता किंवा राजकीय पांडित्यामध्ये हीच तर गंमत झालेली आहे. आधीच्या कांद्यातून काय निघून मिळालं नाही की तो बाजूला ठेवायचा आणि दुसरा कांदा सोलायला घ्यायचा. त्यामुळे सगळे आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या त्या भविष्यवाणीला विसरून गेले. किंबहुना पृथ्वीराज चव्हाण यांनी तर तारीख दिली होती 15 का 17 नोव्हेंबर 2025 मध्ये भारताला नवा मराठी पंतप्रधान मिळेल आणि मोदींना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावा लागेल ही भविष्यवाणी केली होती. आणि ती भविष्यवाणी करण्यासाठी त्यांनी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून काय म्हणतात ते कुंडली बनवून घेतली होती मोदींची, की अमेरिकेमध्ये एप्स्टीन फाईल नावाचं एक प्रकरण काहीतरी गाजत होतं आणि लाखो लाखो काय हजारो अशा त्या फाईल्स अनेकांच्या खाजगी जीवनातल्या भानगडी, लैंगिक भानगडी वगैरे वगैरे त्या एप्स्टीन नावाच्या माणसाने गोळा केलेत, रेकॉर्ड केलेत, कॅमेरामध्ये बंद कैद केलेले आहेत आणि अशी ती फाईल म्हणजे एप्स्टीन फाईल. आणि त्यामध्ये जगभरच्या मोठमोठ्या नेत्यांच्या भानगडी कैद केलेल्या आहेत आणि त्या फाईल आता कोर्टाच्या आदेशानुसार खुल्या केल्या जाणार आहेत. त्यापैकी काही फाईलमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा, यांच्या विरोधातले सुद्धा पुरावे आहेत. अशी एक बाजार गप होती आणि ती उचलून सुब्रमण्यम स्वामी यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं की एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावर राहता येणार नाही इतका गदारोळ होईल. आणि त्याचा आधार घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यवाणी केली होती की मोदी जातील आणि मराठी पंतप्रधान होईल. आणि मग तो गडकरी असेल किंवा कोण देवेंद्र फडणवीस असतील याच्यावर मराठी मीडियात चर्चा रंगल्या होत्या. विसरलात मित्रांनो? आपल्याकडे मराठीमध्ये उक्ती आहे, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. म्हणजे फांदी कमजोर झालेली होती पण कावळा बसला आणि फांदी तुटली तर ती कावळ्यामुळे तुटली का याच्यावर मोठमोठी चर्चा करायची, डिबेट करायची. अशा प्रकारच्या डिबेट होत असतात आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा 8-10 महिन्यापूर्वी याच्या चर्चा रंगल्या होत्या की मग मराठी पंतप्रधान होईल तर तो कोण होईल. अरे पण का होईल? एप्स्टीन फाईल मध्ये मोदी यांचं काहीतरी लफडं असल्याचा काहीतरी पुरावा आहे का? कोणी तो दिलाय का? विचारतो कोण? पृथ्वीराज चव्हाण बोलले. तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यात हा प्रश्न विचारला होता की अगदी एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदी असतील, त्यांचंही काहीतरी लफडं असेल हे पण एक वेळ मान्य करू, पण मोदी यांना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावं लागलं तर त्यांच्या जागी जो कोणी भाजपचा नवा पंतप्रधान होईल तो ठरवण्याचा अधिकार पृथ्वीराज चव्हाण यांना कोणी दिला? तो मराठी आणि महाराष्ट्राचा असेल हे भाजपचा काय असेल ते संसदीय मंडळ ठरवेल ना. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे कितीही ज्येष्ठ नेते असले तरी ते भाजपच्या संसदीय मंडळाचा सदस्य सुद्धा नाहीत. मग भाजपचा मोदींनंतरचा पंतप्रधान ठरवण्याचा आणि तो मराठीच असेल इतका अगदी निर्णय घेण्याचा अधिकार पृथ्वीराज चव्हाण यांना कोणी दिला? हा एक साधा प्रश्न आहे मित्रांनो. पण आपल्याकडचे बुद्धिजीवी इतके जड जड अवजड विषय उचलत असतात की त्यांना साधे प्रश्न कळत नाहीत की भाजपचा पंतप्रधान ठरवण्याचा अधिकार काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याला मिळतो का हा प्रश्न कुठल्याही पत्रकाराला पडला नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी जी वडाची साल पिंपळाला लावली ती उचकटून अनेक पत्रकार दालचिनी म्हणून विकायला लागले होते. जसं आता झुरळाचा धंदा जोरात चालू आहे माध्यमामध्ये. आमच्याकडे या, आम्ही स्वस्त झुरळं देतो, त्यांच्याकडे जा, ते पिवळी झुरळं देतात, ते हिरवी झुरळं देतात. इतका खोडेपणा चालतो.
पृथ्वीराज चव्हाणांना कोणाही पत्रकाराने विचारलं नाही की मोदी जातील हे एक वेळ मान्य करू, पण भाजप मराठी माणसाला पंतप्रधान करेल हे तुम्हाला कोणी सांगितलं आणि तुम्ही कसं ठरवलं, हा प्रश्न कोणीही विचारला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जितकं काही बिनबुडाचं असेल, निरर्थक असेल, खोलचट असेल, असं काहीतरी सांगण्याची क्षमता असलेला कोणीतरी सल्लागार राहुल गांधींना मिळाल्याशिवाय राहुल गांधींनी मोदी सरकार पडणार, कोसळणार असली भविष्यवाणी केली नसती, केलीच नसती. गेल्या 12 वर्षामध्ये, म्हणजे आता मी आज बोलतोय त्या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाची 13वं वर्ष सुरू होते. 26 मे 2014 रोजी मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती आणि आज पण मी बोलतोय त्यावेळेला 26 मे आहे 2026. अशा वेळेला मोदी सरकार कोसळणार तर त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही सॉलिड पुरावा, सबूत, आधार दिला पाहिजे. किंवा मोदींच्या स्वतःचं बहुमत नाहीये, भाजपचं आहे, त्यामुळे मोदींचं सरकार डळमळीत आहे, अल्पमताचं आहे, त्यातून नितीश कुमारांचा किंवा नायडूचा पक्ष पाठिंबा काढून घेईल, एकनाथ शिंदेचा पक्ष पाठिंबा काढून घेईल, आणखीन कोण लहान मोठे 4 पक्ष असतील त्यांनी काढून घेतले आणि मग 272 पेक्षा आकडा खाली येत असल्यामुळे नरेंद्र मोदींचं पंतप्रधानपद जाऊ शकतं. पण अशी कुठलीही काहीही खबर दूर दूरपर्यंत नाहीये. मग काय, तर देशात अराजक माजेल, तरुण पिढी झेंझी रस्त्यावर येईल आणि हे सरकार चालवणं मोदींना अशक्य होऊन जाईल आणि अशा वेळेला मोदींना राजीनामा द्यावा लागेल, त्यांचं सरकार कोसळेल, ही राहुल गांधींची भविष्यवाणी आहे. मार्च 2020 जगभर करोना थैमान घालत होता आणि अचानक सगळ्या देशामध्ये लॉकडाऊन करायची वेळ आली. ते अराजक नव्हतं, लोकांना काय माहिती होतं करोनाबद्दल. काम धंदा बंद, रस्त्यावर फिरायचं नाही, घरात बंद, औषध उपाय माहिती नाही, हे अराजक नव्हतं. त्या अराजकातून मार्ग काढत जवळजवळ 100-150 दिवस कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन लावून करोनावरची परिणामकारक लस शोधून काढून कोट्यवधी लोकांना आणि जगातल्या इतर 70 देशांना लस पुरवणारा माणूस नरेंद्र मोदी आहे. त्या अत्यंत भयानक परिस्थितीला सामोरं जाऊन देश स्टेबल ठेवायचा, देशाचं अर्थकारण स्थिर ठेवायचं, ही छोटी गोष्ट नव्हती. 80 कोटी लोकांना मोफत रेशन, या सगळ्या गोष्टी मोदींनी त्यावेळेला केल्या. त्यापेक्षा भयंकर अशी परिस्थिती काय येणार आहे? कारखाने बंद, कंपन्या बंद, व्यापार बंद, वाहतूक बंद, विमान वाहतूक बंद, जल वाहतूक बंद, ऑक्सिजनचा तुटवडा, यापेक्षा मोठा अराजक काय असू शकतं? त्यावर मात करून दाखवणारा माणूस जेव्हा पंतप्रधान आहे, त्याच्या समोर राहुल गांधी अशी कुठची परिस्थिती आणणार आहेत? नाही नेपाळमध्ये झालं ना, नाही बांगलादेशमध्ये झालं ना, श्रीलंकेत झालं ना. अरे श्रीलंकेचा जीव किती बघा, नेपाळचा जीव किती बघा, बांगलादेशची लोकसंख्या किती बघा, त्यांच्या 4 पट, 8 पट, 10 पट ज्या देशाची लोकसंख्या आहे, त्यांच्या 10-15 पटीने ज्याचा भूप्रदेश आहे, त्या कुठल्याही देशामध्ये भारता इतकी विविधता नाही. बंगाली माणसाला तमिळ बोलता येत नाही, कळत नाही, आणि तमिळी माणसाला मारवाडी भाषा कळत नाही की बोलता येत नाही, असा सगळा देश जेव्हा एकत्र हजारो वर्ष नांदतो आणि त्याच्यावर इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये मोदी नावाचा पंतप्रधान व्यवस्थित नियंत्रण ठेवून कारभार करतो, तिथे अराजक म्हणजे काय असतं? सोशल मीडियामध्ये काहीतरी वावडी उडवायची आणि मग त्याचे हजारो हजारो काय सदस्य झाले आणि त्यांनी फॉलो केलं म्हणून क्रांती होत नसते, तो कल्पना विलास असतो.
पण तो कल्पना विलास राहुल गांधी आज करू शकतायत याचा अर्थच कुठेतरी पृथ्वीराज चव्हाण हे आता राहुल गांधींच्या सल्लागार मंडळात सहभागी झाल्याचं लक्षण आहे. अन्यथा इतकं बिनबुडाचं निरर्थक कल्पने पलीकडचं भविष्यवाणी ही राहुल गांधी करू शकले नसते. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.